नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नितीन जोग हे आपले प्रेक्षक आहेत आणि त्यांनी विचारलेला प्रश्न आहे की कृपया आमंत्रण आणि निमंत्रण या शब्दांमधला फरक सांगावा. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला असं दिसेल की आमंत्रण म्हणजे एखादं इन्फॉर्मल इन्व्हिटेशन असेल की जिकडे नाही गेलं तरी चालणार आहे, तर तिथे आमंत्रण असा शब्द वापरला जातो. आणि निमंत्रण हे एक फॉर्मल इन्व्हिटेशन असतं की जिथे जाणं भागच असतं. परंतु जर आपण या शब्दांचं अंतरंग पाहिलं तर आमंत्रण आणि निमंत्रण या दोन्ही शब्दांमध्ये मंत्रण हा एक कॉमन वर्ड आहे. आणि मंत्र या धातूचा अर्थ विचारविनिमय करणे किंवा एखाद्याला उपदेश देणे अशा प्रकारचा केला जातो. जसं दृश्यपश्यचं दर्शन होतं किंवा गमचं गमन होतं, तसंच मंत्रचं मंत्रण असा शब्द होतो. आ आणि नी हे त्याला लागलेले उपसर्ग आहेत. साधारणपणे आ लागला की त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. जसं गमन म्हणजे जाणे आणि आगमन म्हणजे येणे, दान म्हणजे देणे आणि आदान म्हणजे घेणे. तर आ जर आपण मंत्र या धातूला लावला आणि आमंत्रण असा शब्द जर बनवला तर त्याचा अर्थ जर तुम्ही डिक्शनरीमध्ये, संस्कृत डिक्शनरीमध्ये पाहिला तर तुम्हाला असा दिसेल की त्याचा अर्थ निरोप घेणे असा आहे. सो आमंत्रयेहम किंवा आमंत्रयताम परिजनम म्हणजेच त्यांना निरोप द्या की तेव्हा त्या लोकांना तुम्ही घराच्या दरवाजापर्यंत सोडून या. तर निरोप देणे या अर्थाने आमंत्रण हा शब्द वापरला जातो. आणि त्याचप्रमाणे त्याचे 2-3 अर्थही आहेत की एक म्हणजे निरोप देणे आहे, दुसरा म्हणजे सांगणे असा आहे किंवा बोलणे असा अर्थ आहे. त्याच्याप्रमाणे एका ठिकाणी इन्व्हाइट करण्याचा अर्थ दिलेला आहे, परंतु संस्कृतमध्ये अशा प्रकारचं काही उदाहरण सापडत नाही. दुसरा जो आहे नी हा उपसर्ग जोडला की निमंत्रणाचा अर्थ पूर्णपणे एखाद्याला इन्व्हाइट करणे अशा अर्थानेच सांगितलं जातं. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की एखाद्याला जर इन्व्हाइट करायचं असेल तर जिथे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत किंवा मुख्यत्वे आमंत्रणाचा अर्थ निरोप देणे असा असताना आमंत्रण पत्रिका असं म्हणू नये, तिकडे निमंत्रण पत्रिका असं म्हटलं तरच योग्य होईल. तर तुम्हाला हा अर्थ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अनेक लोकांपर्यंत हा अर्थ पोचवा. म्हणजे त्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही मुंजीची पत्रिका असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल तर तिकडे निमंत्रण पत्रिका हाच शब्द प्रयुक्त केला जाईल. धन्यवाद.